महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हा जो शेतकरी आत्महत्यांचा कलंक लागलेला आहे तो पुसण्यासाठी आमची ही खटपट चालू आहे। दरवर्षी आम्ही मोठा कार्यक्रम शेतकरी मेळावा घेत असतो। शरद जोशी असल्यापासून ही परंपरा चालू आहे। आजही ती आम्ही चालू ठेवलेली आहे। नांदेड जिल्ह्यातल्या हदगावला 9 ऑगस्टला क्रांतीदिनी आम्ही एक शेतकरी मेळावा घेतलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये आज जे काही सरकारने देवेंद्र फडणवीस ते सांगतात की 2 लाखाची कर्जमाफी आहे हे आहे, तर ते आम्हाला माफी वगैरे मान्य नाही आहे। संपूर्ण कर्जमुक्त शेतकरी झाला पाहिजे आणि या कर्जमुक्त व्हायचं असेल तर त्याच्या ऊसाला भाव मिळाले पाहिजेत। आज सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊसाला भाव नाही म्हणून 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ऊसाचं बिल नाही म्हणून 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केला। म्हणजे भाव तर राहायला बाजूला, पण जे काही आहे तो सुद्धा पैसा दिला जात नाही या वेळेवर। तेव्हा अशा अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये सगळे शेतकरी असते आलेले आहेत आणि आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत। तेव्हा या संबंध आमच्या मेळाव्याचा उद्देशच आहे की शेतकरी विरोधी कायदे जे वन्य प्राणी इतका त्रास देत आहेत, गोवंश हत्याबंदीचा कायदा आम्हाला त्रासदायक आहे, संबंध निर्यात बंदी शेतीमालावर आहे आणि त्याच्यामुळं आज आम्ही कर्जबाजारी झालेलो आहोत। तर हा कर्जबाजारीपणा संपला पाहिजे आणि संपूर्ण सर्व शेतकरी हे कर्जमुक्त झाले पाहिजेत। त्यांना पुन्हा कर्ज होता कामा नये याच्यासाठी त्यांनी उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या, अन्यथा सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवा, अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही उद्या नांदेडला 9 ऑगस्टला मोठ्या संख्येने जमणार आहोत। एवढं आपल्या मार्फत सगळ्या जनतेला आवाहन करतो आणि 9 ऑगस्टला नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव तालुक्यात आपण सर्वांनी मोठ्या संख्येने यावं अशी हात जोडून विनंती करतो। धन्यवाद।